आणि बाबू इकडे काजू घ्यायला गेलता, अर्धा किलो काजू काढले टेस्ट कर. मग माही काय चुकी आता आम्हाला करायचं स्कूबा डायव्हिंग पाण्यात जायचं. इकडे मॅटर असं झालं आपले मोबाईल आहे ना त्या दुसऱ्या बोट मध्ये राहिले. पोरांना घाई एवढी होती काय मोबाईल बिबाईल सोडून चालले तिकडे. आता आपल्या इथं स्कूबा डायव्हिंग करायची. मी ते जाऊन पूर्ण गडूळ पाणी आमच्या स्कॅम झाला इथं. आपण सगळे मालवण मध्ये स्कॅम झालेला आहे असा. ते इथं पूर्ण काही सांगू. तर काय आता आपण चाललेलो आहे स्कूबा डायव्हिंग करायला. तर आता आपल्याला स्कूबा डायव्हिंग करायला चला ना पोरांनो. तर आपली बोट पण आलेली आहे. असा विषय आपल्याला ना आता डायरेक्ट हवेत जाणार आहे. आपण हवेत तुला कळत विषय. क्वालिटी थोडी खराब झाली असेल कारण आपण पाण्यात जायचं त्याच्यावर कवर लावलेला आहे. लाईफ जॅकेट घातले सर्व बसले. आपले मुकादम नाही मुकादम गबस गबस सांगू नको त्यातून पलटी करता सांगितलं. आता आम्ही स्कूबा डायव्हिंग करणार पाण्यात जाणार. तुम्ही बघा नाथ फोडा गणपती फोडा. तर काय आता आपल्याला इकडे आतमध्ये जायचंय. तर आपण बोट चेंज केलेली आहे बघा. ही आपली गोष्ट घेतलेली एकदम मस्त असं. तर ही आपले भाई आपल्याला नेणार आहेत. आपण आता जातोय. तर काय जाता आम्ही बोट मध्ये बसलेलो आहे. आपले सगळे पोरं बसले. इकडे लाईफ जॅकेट वगैरे घातलेले आहे. तर आपल्याला पॅरासेलिंग करायची आता. बघू शकता भरपूर असं पाणी आपल्या मागे. काय जाता आम्हाला इकडे गोल गोल फिरून राहिले. हा उद्या ओके ओके. तर आता बाबूचा व्हिडिओ आहे ना तिकडे छावा पिक्चरला लावायचं आहे. तिथं मला थोडी चक्कर आल्यावर होते त्याच्यामुळे इकडे आहे ना गडबडले. काय झाले काय का नाही मी बसणार माही फाटू दे. हे बघ हे जे आता आहे ना आपलं रेडी होते पॅरासेलिंग साठी. तर आता याच्यामध्ये मग आपण एक एक जण जा. पहिला ओमकार तूच जातोय ना पहिला. तर आम्हाला भेव वाटतंय त्याच्यामुळे आम्ही म्हणतोय पाहूयात काय होतंय. जाता हे ओपन झालेलं आहे पॅरासेलिंग. आता विषय खोल आहे. आता फुल राईड फुल विषय होतं इकडे पुराशी गर्दी. बघा आता हे पहिलं गेलेले आणि इकडे आपल्या पब्लिकची फुल फाटलेली आहे. आपल्या पब्लिकची इकडे फुल फाटलेली विषय खोल आहे. इकडं सगळ्यांच्यात मीच सगळ्यात जास्त घाबरत होतो आणि मीच सगळ्यात पहिल्यांदा गेले. बघा आता इकडे मी वरती गेल्या माग तुम्ही चर्चा ऐकलेलीच आहे. तो पोरांनी 200 रुपये दिले त्या बायाला आणि मला डुबू डुबू घ्यायला लावलं. बघा आता आता आपण पॅरासेलिंग केलेली आहे. रोल आपल्याला डीप वॉटर गेलाय 200 रुपये दिले त्यांना. आपल्याला परत पाण्यात बुचकडून काढले कसा विसरला पॅरासेलिंग झालेली आहे. तर आता तुम्ही पाहू शकता. तर काही जाता आमचं सर्वांचं हे झालेलं आहे पॅरासेलिंग. सर्व 25 जण होतं टोटल. तर सर्वांचं झालेलं आहे. आता आम्ही परत निघालो. आता आम्हाला स्कूबा डायव्हिंग करायची आहे. बघू शकता आपले बरोबर राहिले परत मजा आली सगळ्यांना. एक नंबर काय विषय नाही. तर आता स्कूबा डायव्हिंग करायला जायचंय. हे बघा पाणी बघा पाणी एक नंबर असं वातावरण आहे. इकडे पॅरासेलिंग झालेलं आहे. आता आपल्याला स्कूबा डायव्हिंगला जायचंय. आता बाकी पब्लिक गेलेलं आहे.
आता आम्ही पॅरासेलिंग करणार आहे इकडे बोट मध्ये बाकी जाणार आहे थोडं रेस्ट घ्यायला झोपलो थोडं आपली लूज मोशन झाली फ्लाईट बदलली आणि नुसतं बोटी बदली आता या बोटीत जायची स्कुबा डायव्हिंग करायला आपल्याला बोल ना चला आता आम्हाला करायचं स्कुबा डायव्हिंग पाण्यात जायचं इकडे मॅटर असं झालं आपले मोबाईल आहे ना त्या दुसऱ्या बोट मध्ये राहिले पोरांना घाई एवढी होती काय मोबाईल बिबाईल सोडून चालले तिकडे आपलं शुभम डॉट इकडे झोपलाय आपल्या बोटचं काय आहे बोटचं सेंटर ऑफ शुभम आहे शुभम विषय चला आता आपल्या इथं स्कुबा डायव्हिंग करायची पूर्ण गडूळ पाणी आमच्या स्कॅम झाला इथं मालवण मध्ये स्कॅम झालेला आहे असा तर इथं पूर्ण काय सांगू आता तुम्हाला खूप अवघड असा विषय गडूळ पाणी पूर्ण दुसऱ्या जागेवर पण नेत नाही रिफंड पण नाही आणि आता वाकडे तिकडे बोलतायत त्यांच्याकडून घेतलंय ते येऊ नका मालवणला आले तर चांगल्या ठिकाणी करा बघून करा पहिल्यांदा करतोय तुम्हाला सांगतो आले तर पहिलं विचारून घ्या गडूळ पाणी पूर्णपणे स्कॅम होतोय हा स्कॅम 100% होतोय गेलेला आहे तो ओमकार पहिल्यांदा करणार त्याच्यानंतर मी करणार आहे त्याच्यानंतर बाबू करेल सगळे करतील काय विषय नाही एक नंबर असं नियोजन आहे इथं शुभम करणार आहे शुभम गाईज आता आपण इथं आलेलो आहे दुसरी बोट परत चेंज केलेली आहे भैया बाय बाय के आता आपण आहे ना एवढ्या बोटी बदलतोय या कपडे बदलल्या आणि नुसत्या बोटी बदलल्या कोकणात आलं ना भाऊ नुसता नाचखोळा केलेला आहे आम्ही सांगा बरोबर कपडे कपडे बदलतोय का तशी बोटी बदलते हा विषय कोण नाचखोळा गणपतीपुळा यायलाच लागते हॅशटॅग कोकण काही जात आहे ना आता आमचा विषय झालाय आता आम्ही इकडे हे केलेलं आहे आता आमचं सर्व वॉटर स्पोर्ट ऍक्टिव्हिटी वगैरे झाल्यात आणि आमचे 3 फोन गेलेले डायरेक्ट डेड आमचे पोर आहे ना माजलेले अर्थात एकाने पाण्यात मोबाईल नालायक सुद्धा अजून गॅरंटी देऊ नाही शकत आम्ही अजून 2 दिवस घरी यायला तेवढ्यात काही होऊ शकत ब्लॉग नाही पडले तर समजून जा हा ब्लॉग नाही पडले तर समजून जा ब्लॉग पडले समजून जा यांचं खूप सारं असं नुकसान झालेलं आहे तर आपलं तर म्हणा आता आमचं काय नियोजन होते पाहू आपल्या पोरांचे तिघांचे पण आयफोन डेड झाले त्यांना सांगत होतो नका नेऊ पाण्यात तर त्यांना तुम्हाला पण मित्रांना सांगतो पुढच्या वेळेस जर आले परत तर पाण्यामध्ये फोन कृपया नेऊ नका कारण पाण्यात जास्त ते खारं पाणी असतं खारं पाणी आयफोनला हे होत नाही सूट होत नाही त्याच्यामुळं फोन डायरेक्ट डेड होतोय ऍक्च्युअलमध्ये काही आता आपण मालवण मधून निघालेलो आहे तर आता आपल्याला जायचं गोव्याला डायरेक्ट पोरांचा प्लॅन ठरलाय पोरं म्हणले आता काही जवळ आहे इथून काही 30-40 किलोमीटर काय नाही हो नाही 30-40 किलोमीटर होतं मग आता इथं जाणार आहे आम्ही पाहू शकता गोव्याला चाललेलो आहे थोडे वेळ घेतले खायला आता आम्ही गोव्यात पोहोचणार लवकरच एक अर्धा तास आता फुल एन्जॉय होत असतं आता आम्ही इकडं पंपावरती सीएनजी भरलेला आहे 10-15 मिनिटं थांबावं लागलं होतं तर आता सीएनजी वगैरे भरून निघालेलो आहे बॅगेतून चष्मा काढलाय पॉवर बँक काढले तर मस्तपैकी ओके नियोजन आहे काय विषय नाही फुल एन्जॉय आता आपण गोव्यामध्ये आलेलो आहे बरं कसं वाटते गोव्यात 2 मिनिटं वाला पाठवून बोल नको बाबा खरंच सांगतो तर आहे ना आता गोव्यामध्ये आलेलो आहे आपण तर एकदम भारी असं म्हणजे नाही का भारी असं फ्रेशनेस आहे एकदम स्वच्छता पण आहे फुल रश आहे तर आता जायचंय आपल्याला इकडे फॉरेनर्स पण आहे भरपूर असे आलेले ते अशा स्कूट्या वगैरे घेऊन येतात हे भैया आलेले आपल्याला रूम वगैरे घ्यायची तर पाहूयात तर काय आता आम्ही आलेलो आहे बागा बीचला बागा बीच हे बघू शकता मुलाची भारी अशी नाईट तिकडे खूप अशी मजा येणार आहे
आता आपण गोव्यामध्ये आलो होतो. रात्री काय आलं, मोबाईल डिस्चार्ज झाला होता आणि सकाळी पण थोडं बीचवरती गेलतो, कारण आमचे 3 iPhone गेले. त्याच्यामुळे ह्यो मोबाईल काही पाण्यात नेला नव्हता. तिकडे आपण सर्व आता निघालेलो आपण. आपल्याला पारनेरला जायचं, पहिले पुण्यात जायचंय. बघू जाताना कोल्हापूर मध्ये गेलो, तिकडे पण जायचंय. तो ओमकार आता ब्रश करतोय. ह्यो आपले फॉरेनर्स आहेत इकडं. तरी आता आपल्याला आपली गाडी इकडे रेडी होती, पोरा पॅकअप करतायत. कुणाला यार तू रग घेऊन कुठे हिंडतो, रग घेऊन कुठे हिंडतो इकडे? आता चेकआउट करून आलो. चेकआउट. आणि बाबू इकडे काजू घ्यायला गेलता, अर्धा किलो काजू खाल्ले. टेस्ट कर मग माहिती काय चुकी टेस्ट कर म्हणले, बुचकुले आणले बाबेनी. लय बावडट बाबे, लय व्याकार नादच थोडा. आता आपण आलेलो इकडे सीएनजी भरायला थांबलेलो आहे. लाईट नाही सर, लाईट नाही आता इथं आहे ना. नाही इकडे शुभम डायरेक्ट पाण्याचे बॉक्स घ्यायला गेलेला आहे. बैलाची गाई नसते. कुठे रोहन काय झालं? काय झालं कुठे? आता आम्हाला इकडे घाटात बघू शकता. कोण म्हणलं काय काळा बैल कोण म्हणलाय? कोणता घाट आहे हो? कोणता घाट? इथं लोकांना कोंडे येतात का? घाट रे, घाट बघ ना किती भारी आहे. व्ह्यू आणि इकडे आपल्या मित्रांच्या याच्यात आमचं चाललंय. काय तू उठलो होतं बोल. रोहनला काळा मित्र रोहन आहे, त्याला कोणतरी काळा बैल म्हणलं गाडी. तुम्हाला काळा वाटतो का त्याच्या बघून? तुम्हाला हे बघून काळा वाटतो का? आणि याला काळा बैल कोण काळा म्हणतात त्याला. दणका उडवून दे. तू काय कसा झालाय? इतना चुभने लगा हूं सबको, छुरा तो नहीं हूं, जानी इतना बताते हो मेरे बारे में, इतना बुरा तो नहीं हूं. तिथे परत सीएनजी भरायला थांबलो होतो. तर आपला सगळा टाइम जवळजवळ प्रवासात चाललाय. तर आता आपल्याला कोल्हापूरला जायचं. इकडे आपली आहे ना हागरी गँग आहे सगळी. आता आपण कोल्हापूरमध्ये पोहोचलेलो आहे. आता आपण पहिलं महालक्ष्मी टेम्पलकडे आलेलो आहे. पाहू शकता हे मंदिराचं गेट आहे. आपलं इथं दर्शन झालेलं आहे महालक्ष्मीचं. आपण चाललेलो आहे आता. तर काय आता आम्ही कोल्हापूरमधून निघाल्यानंतर इकडे आहे ना हॉटेल 712 आहे. तर हॉटेल 712 जेवण करायला थांबलो होतो. इकडे ओमकार कसं वाटतं जेवण करून? तर एकदम क्वालिटी असं जेवण होतं. तर हे इथं एकदम काहीच गर्दी नव्हती. आम्ही आल्यानंतर आमचं पायगुण म्हणजे अर्थात आमचा पायगुण लागल्यानंतर इथं फुल झालेलं आहे. हॉटेल पण एकदम मस्त आहे, जेवण पण मस्त होतं. इथं विहीर आहे हॉटेलची, खूप खोल नाही, थोडीशी जे. इथं हॉटेलमध्ये बैल पण आहे. काहीच आता आम्ही 712मध्ये जेवण केलेलं आहे. इकडं पाहू शकता. तर मस्त असं जेवण होतं, एक नंबर. आता इकडे चालले आमचं डिस्कशन. सर्व पोर आहे. तर फायनली आता पार्टनर आलेलो आहे. शुभमला ओमकारला सोडलेलं आहे. आपल्याला पण जायचंय. एकदम असं सक्सेसफुल ट्रिप आपली फायनल झालेली आहे.